नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात ग्लोबल दर्पण आणि आजची बातमी तुमच्या हृदयाची ठोकी नक्की चुकवणारी आहे. सध्या न्यूक्लिअर युद्धाचा धोका आता केवळ चर्चा नाही तर वास्तव होण्याची शक्यता दाट आहे. अमेरिकेपासून रशियापर्यंत आणि उत्तर कोरियापासून युक्रेनपर्यंत संपूर्ण जग एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावरती उभं आहे. चला यामागचं सविस्तर सत्य पाहूया. जसं तुम्ही स्क्रीन बघताय, US Embassy in Kyiv shuts down after receiving warning of significant Russian air attack. तर पहिली मोठी बातमी म्हणजे अमेरिका आता आणखी सावध झालेली आहे. अमेरिकेने आपल्या कीवमधील, म्हणजे हा युक्रेनचा भाग आहे, तिथल्या दूतावासाचा तात्काळ बंदोबस्त केला आहे, म्हणजे तिथून दूतावास काढून घेतला आहे. तर ह्या USAच्या पावलामागे कारण तर काय आहे? रशियाने नुकतंच आपलं न्यूक्लिअर डॉक्ट्रिन बदललेलं आहे. हा बदल इतका धोकादायक आहे की तो रशियाला आणखी आक्रमक बनवतोय. त्याच्यामुळे USAने हा धोका जाणून आपली एम्बॅसी पहिलाच बंद केलेली आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की रशियाचं हे डॉक्ट्रिन म्हणजे लॉ किंवा कायदा काय आहे हा? तर रशियावरती जर कोणी नॉन न्यूक्लिअर देश, या केसमध्ये युक्रेन आहे, जर तो अटॅक करत असेल आणि त्या देशाला म्हणजे युक्रेनला पाठिंबा आहे न्यूक्लिअर देशाचा म्हणजेच अमेरिकेचा, तर ह्या केसमध्ये रशिया आपले न्यूक्लिअर वेपन्स वापरू शकतो नॉन न्यूक्लिअर देशावरती. आणि ह्याचमुळे युरोपमधील स्वीडन, फिनलँड आणि नॉर्वेसारख्या शांतताप्रिय देशांनी नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिलेला आहे. हे देश नागरिकांना सांगतायत, घरात 7 दिवस पुरेल एवढं अन्न आणि पाणी साठवा, आपत्कालीन किट तयार ठेवा ज्यामध्ये औषधं, टॉर्च आणि गरम कपडे असतील. हे ऐकून तुमच्या मनात प्रश्न येतच असेल ना की परिस्थिती एवढी गंभीर आहे का? तर तुम्ही जसं या मॅपवरती बघताय की हे फिनलँड आणि स्वीडन किंवा मग नॉर्वे हे देश रशिया या देशाच्या खूपच जवळ आहेत. त्याची बॉर्डर फिनलँडशी खूपच मोठी आहे रशियाच्या बरोबर. तर ह्या केसमध्ये फिनलँड आणि स्वीडन हे नेटो कंट्रीज आहेत आणि रशियाच्या खूप जवळ आहेत. त्यामुळे ह्या देशांना लगेच धोका आहे रशियापासून. दुसरं म्हणजे सध्या रशियाकडे 5500 न्यूक्लिअर वॉरहेड्स आहेत, न्यूक्लिअर वेपन्स आहेत, हत्यार आहेत, आणि त्यापैकी 1700 वॉरहेड्स त्यांनी तैनात केलेले आहेत ऑलरेडी. म्हणजे हे फक्त आकडे नाहीत तर मानवतेसाठी संभाव्य धोक्याचं चिन्ह आहे. याच दरम्यान अमेरिकेने एक मोठं पाऊल उचललेलं आहे. ते म्हणजे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनला ATACMS बॅलिस्टिक मिसाईल्स पुरवलेली आहेत. तर ही मिसाईल्स तब्बल 3000 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकतात. आणि नुकताच युक्रेननी ही मिसाईल्स वापरून रशियाच्या भूभागावरती हल्ला केलेला आहे. हा हल्ला रशियासाठी एक मोठा इशारा आहे आणि म्हणूनच पुतिनने USAला चेतावणी दिली आहे की जर युक्रेनने बॅलिस्टिक मिसाईल्स वापरले तर हे युद्ध मोठ्या पातळीवरती जाण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर पुतिनने न्यूक्लिअर वॉरहेड्स किंवा शस्त्र वापरण्याची धमकी USA आणि युरोपियन देशांना दिलेली आहे. पुतिन इथेच थांबत नाही आहेत, तर त्यांनी आणखीन एक धक्कादायक निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे नॉर्थ कोरियाच्या सैनिकांना आपल्या बाजूने युद्धात उतरवत आहेत. हे सैनिक रशियाच्या कुर्स्क प्रदेशावरती, बाय द वे हा कुर्स्क प्रदेश सध्या युक्रेनने कब्जावलेला आहे पण तो आहे रशियाचा. तर या कुर्स्क प्रदेशावरती पुन्हा ताबा मिळण्यासाठी रशियाने हे नॉर्थ कोरियाचे सैनिक पाठवलेले आहेत. याचा अर्थ असा की रशिया आता कोणत्याही टप्प्यावरती थांबायला तयार नाही आहे. या घटनांना एकत्र पाहिलं तर लक्षात येतं की जग एका मोठ्या संघर्षाच्या उंबरठ्यावरती आहे. रशिया अधिक आक्रमक होतोय, अमेरिका युक्रेनला मदत करते, उत्तर कोरिया युद्धात सामील होत आहे. मंडळी, हा संघर्ष न्यूक्लिअर युद्धात जर बदलला तर त्याचा फटका केवळ या देशांनाच नाही तर संपूर्ण जगाला बसेल. जग World War III मूव्ह होते की काय अशी आशंका आहे. तर डोनाल्ड ट्रम्पने सांगितले की जेव्हा ते प्रेसिडेंट होतील त्याच्या पहिल्याच दिवशी हे युद्ध ते संपवतील. आता येणारा काळच ठरवेल हे युद्ध कुठपर्यंत जाता येते. तुमचं मत काय आहे? या घटनांना रोखण्यासाठी जगाने काय करायला हवं?
कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की मांडा आणि या गंभीर विषयावरती चर्चा सुरू ठेवा. आम्ही ग्लोबल दर्पणवर अशाच महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत मराठीत पोचवत राहू. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि मित्रांपर्यंत ही बातमी नक्की शेअर करा. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि जागरूक राहा. जय महाराष्ट्र, जय भारत.